औरत ही औरत की दुश्मन होती है असं वगैरे जे म्हटलं जातं ते मोडून काढायचंय, म्हणूनच हा व्हिडिओ बनवलाय. असं म्हणतात एखाद्या पुरुषानं स्त्रीला छळण्याच्या आधी स्त्रीच स्त्रीला भरपूर छळत असते. हे दुर्दैवानं खरंय आणि म्हणूनच नंबर 1 सतत स्पर्धेचा गेर टाकायचा नाही. देवानं जणू काही पुरुषाच्या शरीरामध्ये आणि स्त्रीच्या शरीरामध्ये बदल केलाय आणि स्त्रीला एक एक्स्ट्राचं हाड दिलंय. कॉम्पिटिशन सतत नको तिथे स्पर्धा करायची, जिथे नाही करायला पाहिजे, ज्या परिस्थितीमध्ये चढाओढ करायची नाही, स्पर्धा करायची नाही, तिथे पण कळत नकळत स्त्रियांच्याकडून स्पर्धा केली जाते. माझं अस्तित्व, माझी ओळख घरात, बाहेर, मैत्रिणींमध्ये, सोसायटीत, समाजात, कुठेही ही खूप सुगरण व्यक्ती आहे, स्त्री आहे, अशी जर असेल आणि त्यात एखाद्या दिवशी कुठल्या तरी दुसऱ्याच स्त्रीनं, मैत्रिणीनं, ओळखीची अनोळखी असेल, तिनं काहीतरी खूप सुंदर स्वयंपाक केला आणि तिचं कौतुक झालं, तिच्या डिशचं कौतुक झालं की लगेचच त्या दिवशी काहीतरी वेगळं करायलाच पाहिजे आणि माझा पहिला नंबर आलाच पाहिजे. मुळात फक्त सुगरण असणं ही एवढीच तुमची आयडेंटिटी आहे का? हे एवढंच तुमचं अस्तित्व आहे का? कधीतरी दुसऱ्याला पण पहिला नंबर मिळू देत ना. सतत आपलाच पहिला नंबर मिळाला पाहिजे आणि नको तिथे वैयक्तिक आयुष्यामध्ये लावलेली पण नाही आहे कोणी स्पर्धा, तिथे स्पर्धा करणे आणि दुसऱ्याला कमीपणा लेखून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे, याच्यामुळे मुली मुलींच्या मैत्रिणी होत नाहीत. दरवेळी प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी स्पर्धा केल्यानं आपलं वैयक्तिक नातं पण खराब व्हायला लागतं. आपली ती मैत्रीण होऊ शकते, प्रेमाची व्यक्ती आणखी प्रेमात पडू शकते, नातं घट्ट होऊ शकतं. याच्याऐवजी स्पर्धा केल्यानं आणि तिथे जिंकल्यामुळे काय होणार आहे? त्या व्यक्तीला कमीपणा वाटणार आहे, ती व्यक्ती नाराज होणार आहे. आसपासच्या लोकांना कळणार आहे की तुम्ही किती इनसिक्युअर आहात, तुम्ही किती अस्थिर आहात, तुम्ही किती बालिश आहात. कुठेतरी ट्रिपला गेलोय आणि भाऊजाई, नणंद, दीर काय जे काय सगळ्यांच्यामध्ये जावा, फॅमिली असेल, मित्रमैत्रिणी असतील, ग्रुप असेल, सगळ्यात सुंदर मी दिसणार, सगळ्यात आधी मी उठणार, सगळ्यात जास्त मुलांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे, हे खूप बालिश आहे. आणि हे आपण मान्य करूयात, मुलींमध्ये आपल्यामध्ये हे आपसूक होतं. मुलांमध्ये अच्छा उठलं का तू, अच्छा हे केलं का तू, अच्छा बरं यायला मला सांगायचं मी पण आलं असतं, चल. त्यांच्यामध्ये स्पर्धा होत नाही का? होते, नक्की होते. तू जास्त कमावतोय का मी जास्त कमावतोय, तुला जास्त भारी पोरगी पटवता आली का मला जास्त चिकणी पोरगी पटवता आली वगैरे, हे होतच असतं. पण हे बाजूला सारून त्यांना नातं टिकवता येतं, मैत्री टिकवता येते. कधी कधी ते डोकं काढत असेल, काही लोकांच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत डोकं काढत असेल, परंतु आपल्या जवळच्या मित्रांमध्ये सतत प्रत्येक परिस्थितीमध्ये ते तुलना करून स्पर्धा करत नाहीत. नंबर 2 स्पॉटलाईट शेअर करता आला पाहिजे, जे आपल्या मुलींना जमत नाही. आपण सोडून कधीतरी चर्चा, प्रसंग, सोहळा, घर दुसऱ्या मुलीच्या, स्त्रीच्या भोवती पण फिरू शकतं. हे आपल्याला पचत नाही. एखादीचं लग्न आहे तर तो लग्न सोहळा तिचा स्पेशल दिवस आहे, त्याच्यामध्ये आपण पुढे पुढे करणं, आपण स्टेजवरती मिरवणं, आपल्याला मॅचिंग साड्या निवडणं, तिच्यापेक्षा भारीतलं काहीतरी घालून जाणं, हे घरातल्या घरात नणंदांकडून, भावजांकडून, जावांकडून, आयांकडून, सासवांकडून होताना मी बघितलंय. आणि त्यानं खूप वाईट वाटतं की अरे कधीतरी तिला होऊ दे ना सेलिब्रिटी, हिरोईन, आणि आपण जरा साईड कॅरेक्टर्स होऊयात ना कधीतरी. तिला मान मिळू दे, तिच्यावरती फोकस असू दे, तिचं कौतुक होऊ दे, त्याच्यामध्ये तुम्ही पण सामील व्हा, तिच्यासाठी काहीतरी प्रेझेंट करा. लग्नामध्ये इतर मैत्रिणी किंवा बहिणी किती सुंदर डान्स करतात, परफॉर्म करतात, तिच्याविषयी काहीतरी बोलतात, तिचं कौतुक करतात, प्रोजेक्टरवरती तिची गोष्ट किंवा तिचं स्लाइड्स बनवतात, त्या दोघांचे किस्से सांगतात. आत्ता फोकस तिच्यावरती आहे, तिला स्पेशल ट्रीटमेंट द्या ना. आत्ता सध्या जेनझी जे क्राऊड आहे किंवा इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या भाषेमध्ये त्याला मेन कॅरेक्टर एनर्जी असं म्हणतात. जर माझं आयुष्य चित्रपट असेल तर त्या चित्रपटातली हिरोईन, मुख्य भूमिका ही माझी आहे, अशा पद्धतीनं वावरणं याला मेन कॅरेक्टर एनर्जी असं म्हणतात. पण कधी कधी आपण बाजूला पण व्हायला पाहिजे. माझी भाऊजाई म्हणजे अनुजा, माझ्या भावाची बायको, अतिशय गुणी, अतिशय गोड आणि खूप खूप कमाल आहे. आमचं पुण्य किती आमच्या घरात आली. तर तिचा समजा वाढदिवस असेल किंवा तिनं CRPF आणि त्या बायका आणि तिच्या त्या सगळ्या कम्युनिटीमध्ये काहीतरी खूप छानसं कर्तृत्व गाजवलं, त्याचा अवॉर्ड वगैरे तिला मिळाला, किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा ती खूप मोठ्या कंपनीत मोठ्या पदावरून वर्क फ्रॉम होम करते, तर ते प्रमोशन्स मिळतात, नवीन जॉब मिळतो, मग सगळेजण टाळ्या वाजवतात, कौतुक. वाढदिवसाला आमच्याकडे अशी पद्धत आहे की त्या व्यक्तीला आनंद द्यायचा ज्याचा वाढदिवस आहे आणि त्याचं कौतुक करायचं. काहीतरी एखादा असा गुण सांगायचा जो तुम्हाला खूप आवडतो त्या बर्थडे गर्ल किंवा बॉयमधला.
तर अशा सोहळ्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे मी अजिबात पुढे पुढे करत नाही. त्याच पद्धतीनं अनुजाचं भरभरून कौतुक केलं. वाढदिवस, सद्गुण, तिच्यासाठी छान छान ड्रेस, स्पेशल ड्रेस, मग तो तिनं घालायचा, ते मिरवायचं, मग मी तुझा फोटो काढते छान. ही जी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जेव्हा आनंद देते ना, लक्षात ठेवा, मी जर माझ्या भाऊजाईला, वहिनीला जर मी आनंद दिला, प्रेम दिला, कोण खुश होणार आहे? सगळ्यात जास्त खुश कोण होणार आहे? माझा भाऊ. तो माझ्यावरती किती प्रेम करणार? तो जिच्यावरती प्रेम करतो तिला मी अतिशय प्रेमानं सन्मानानं वागवतेय म्हटल्यानंतर त्याचं आणि माझं नातं कसं होणार हे समजलं पाहिजे. घरापासून, कुटुंबापासून, गृहिणी असाल, कॉलेजमध्ये असाल, काय तुम्ही लहान वयाचे असाल, अजूनही शाळेमध्ये असाल, मोठ्या वयाचे असाल, तुम्हाला सुना वगैरे आल्या असतील, नातवंड असतील, तरीही हे सगळीकडे आचरणात आणता येऊ शकतं. कधी कधी दुसऱ्यांना मान द्यायचा, त्यांचा दिवस त्यांचा क्षण असतो, आपण त्यांना आनंद मिळावा, त्यांना फोकस मिळावा यासाठी उलट झटायचं असतं. यानं नाती टिकतात. नंबर 3, आपल्याला बाउंड्रीज समजल्या पाहिजेत. स्त्रियांना या कमी समजतात किंवा उशिरा समजतात असं मी बघितलेलं आहे. म्हणजे उदाहरण देते, सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे सासू. आता बघा, मला पण मुलगा आहे बरं का, अथांग आहे, पण मी हे तुम्हाला सांगते तर मी पण पुढे जाऊन हे लक्षात ठेवायला हवं की आज अथांगचं जग म्हणजे उर्मिला आहे. आई म्हणजे सर्वस्व, त्याची लव्हर, त्याची बेस्ट फ्रेंड. तो मला जणू काही दररोज सांगतो की आई, आय लव्ह यू, तू माझी बेस्ट फ्रेंड आहे सतत. आणि माझा दिवस असा, मी काय बोलायचं, इतकी आनंदात, प्रेमात, ऐश्वर्यात असते. मला असं होतं मला बाकी काही नको. पण एक दिवस असा होणार आहे की त्याला कुठची तरी दुसरी मुलगी आवडायला लागणार आहे. तो माझ्याऐवजी तिला सगळं सांगायला लागणार आहे, शेअर करणार आहे, सिक्रेट्स असतील, पाप्या, मिठ्या, प्रेम, जे काय स्पर्श असेल तो तिला जास्त जाणार आहे, सहवास तो तिला जास्त देणार आहे. तर अशी ज्याला आपण आयुष्यामध्ये म्हणतो रोल चेंज झाला, बदल झाला, आयुष्यातले मोठे बदल येते. रोल चेंज होताना फ्रिक्शन होणार, त्रास होणार. बदल हा नेहमी डिस्कम्फर्टिंगच असतो. पण ते जर आपण स्वीकारलं की आता दुसऱ्या स्त्रीची आपल्या आयुष्यामध्ये एंट्री झालेली आहे आणि आता त्याचं लक्ष तिच्याकडे असायला हवं, त्यामुळे आपण स्वतःहून मॅच्युरिटी दाखवली पाहिजे, मोठेपणा दाखवलं पाहिजे. याला जगण्याचं, जीवन आनंदानं जगण्याचं सायन्स असं आपण म्हणूयात, शहाणपणा दाखवलं पाहिजे आणि माघार घेतला पाहिजे की आमचं प्रेम आहे, आम्ही आहोत, पण तरी तू तिला वेळ दे. आमचं प्रेम आहे, आम्ही आहोत, पण जसं तू आम्हाला विचारलं तिला पण विचार, तिला पण कॉल कर, सगळं. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे, भांडण न करता, की आता रोल चेंज झालेत, शिफ्ट झालेत आणि वेगवेगळे हे आहेत, तर त्या बाउंड्रीज आपल्याला ठेवता आल्या पाहिजे. नंबर 4, अबॅन्डन्स. भरपूर सुबत्ता, उपलब्धता, मुबलकता अशी मानसिकता हवी, ना की तिला मिळालं तर आता मला मिळणार नाही. त्याच्यामुळे जेलसी आणि मत्सरतेची मानसिकता, आणि ही दुर्दैवानं मुलींमध्ये दिसते. 2 मुलांना जर तुम्ही विचारलत ना, ज्यांच्यामध्ये मैत्री आहे, तर ते सांगतील की येस, मला लय तू आवडतोस, तू मस्त आहे यार, आपला मित्र आहे, कट्टा टाकूया चल. खूप कॅज्युअल असतं, खूप भावनांच्या वरती त्यांच्या चर्चा नसतात आणि मजेशीर असतं. एकमेकांना शिव्या घालतात, मिठ्या मारतात आणि परत एकत्रित येतात. त्यांचं परमनंटली काही तुटत नाही फारसं, शक्यतो त्याच्यात बाउंड्रीज आहेत ऑफकोर्स. त्याचं उल्लंघन केलं तर ब्रो कोडसुद्धा तोडतात लोक. सिस्टर कोड नावाचा प्रकारच नाही आहे, याचं मला खूप वाईट वाटतं. तू पुढे जा, तुझी प्रगती होईल, मी तुला साथ देते अशी मुलगी म्हणते, परंतु तू माझी मैत्रिणी जरी असली तरी सुद्धा एका पॉईंटला मला तुझ्या पुढे जायचंय. हे कशातून येतं माहिती आहे? कारण की या जगामध्ये मुबलकता आहे अशी आपली मानसिकता नाही आहे, त्याच्यामुळे ते होतं. एकच जॉब आहे का, एकच पोरगा आहे का, एकच घर आहे का, याला अंतच नाही आहे. तुलना जर तुम्ही केली त्याच्यातून स्पर्धा होणार आहे, स्पर्धेतून नाराज होणार आहात, त्याच्यातून जेलसी, मत्सर आणि मग इव्हेंच्युअली बुलिंगपर्यंत सुद्धा ते जातं. आणि मैत्री तर, नातं तर कधीच तुटून जातं. तिला तर मिळूच दे, मला का नाही मिळत आहे, मी पण प्रयत्न करेन की याच्यासाठी सगळ्यांना मिळू दे, समजलं. आणि कधीतरी आयुष्याच्या टप्प्यावरती एखाद्याला थोडं लवकर मिळालं, याचा अर्थ तुम्हाला आता कधीच नाही मिळणार आणि तुम्ही असेच आता देवा घरी जाणार आहात, एवढं ड्रॅमॅटिकली करण्याची काहीही गरज नाही. या जगामध्ये भरपूर संधी असते, खूप आपलं भलं होणार आहे, आपली वेळ येणार आहे, आपल्या कर्माप्रमाणे, आपल्या निर्णयांप्रमाणे आपलं पण प्रचंड सगळं चांगलंच होणार आहे. तिचं झालं म्हणून आता संपलं या जगातलं आणि आता आपल्याला काहीच मिळणार नाही आहे, हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला आता इतर बायांकडे बघून जेलस व्हायचं नाही आहे. नंबर 5, अतिशय खाजगी वैयक्तिक गोष्टी बोबाटा करत सर्वांना सांगणे.
तुमच्या मैत्रिणीनं तुम्हाला जर सिक्रेट्स काही सांगितले असतील तर तुम्हाला काय अधिकार आहे तुमच्या इतर मैत्रिणींबरोबर, तुमच्या लाईफ पार्टनरबरोबर, तुमच्या घरच्यांबरोबर किंवा तुमच्या मैत्रिणींच्या ग्रुपबरोबर तिचे सगळे सिक्रेट शेअर जर तुम्ही केले तर तिला कसा ट्रस्ट वाटेल तुमच्याविषयी. म्हणून फिमेल फ्रेंडशिप्समध्ये ट्रस्ट इश्यूज असतात, कारण व्हल्नरेबलच होता येत नाही. अतिशय सेन्सिटिव्ह, संवेदनशील आणि अतिशय गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. तिच्या आयुष्यात आलेल्या ह्या सगळ्या दुविधा, प्रश्न हे सोडवायचे सोडून किंवा गुड लिस्नर होऊन आपल्याला सोडवता येत नाहीये, आपल्याला चांगला भल्याचा शहाणपणाचा सल्ला देता येत नाहीये, तर किमान गॉसिप आणि बिचिंग तरी करूयात नको. आणि म्हणून कित्येक वेळा मी बघितलंय की मुलांना सिक्रेट्स गणपती बाप्पासारखे पोटात ठेवता येतात, इतके छान ते कधीच सांगणार नाहीत. आय हॅव सीन. पण स्त्रीचं दुर्दैवानं असं होतं की ते फक्त चर्चा लावालाव्या गॉसिपपर्यंत न राहता ऑलमोस्ट बिचिंगपर्यंत जातं, म्हणजे निंदा नालस्ती लावालाव्या. काही वर्षांपूर्वी एका मालिकेच्या दरम्यान माझी एक को ॲक्टर जी होती तिनं मला एक सिक्रेट शेअर केलं. ती त्याच प्रोजेक्टच्या दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली. तिचं कास्टिंग, ऑडिशन सगळं प्रामाणिकपणे झालेलं. नंतर त्या दरम्यान ती प्रेमात पडली. तो पण प्रेमात पडलेला होताच उलट आधीपासून, आणि इतकं छान आणि त्याचं इतकं गोड, इतकं प्रामाणिक नातं की ऑफकोर्स आज त्यांचं लग्न पण झालेलं आहे. तिनं फक्त मला आणि अजून एक मैत्रीण आहे आमची को ॲक्टर कलीग, तिला सांगितलेलं. आणि ऑफकोर्स ते सगळीकडे गेलं. तिला माहिती होतं उर्मिला कधीही कोणाला सांगणार नाही. पण त्या दुसऱ्या बाईनं, मुलीनं, तिनं मात्र सगळीकडे बोभाटा केल्यामुळे सगळेजण म्हणायला लागले ही याच्याबरोबर झोपली आणि त्याच्यामुळे हिला शूटिंग मिळालं, काम मिळालं. तिला कसा त्रास होईल आणि सगळीकडे अगदी प्रोड्युसरपर्यंत की तिला काढून टाका, कारण की दिग्दर्शक हिच्यावरती प्रेम करतो, त्याच्यामुळे हिला ॲडव्हान्टेजेस मिळतात, फेवर्स मिळतात, ज्याचा काहीही संबंध नव्हता. म्हणून तिला खूप त्रास सहन करावा लागला त्या दरम्यान, आणि मला याचं खूप वाईट वाटतं. आणि ती पण गोष्ट माझ्याबरोबर शेअर केली. ती मुलगी, आपली मैत्रीण व्हल्नरेबल आहे, काहीतरी सांगतीये, तिचे सिक्रेट शेअर करते, आपल्याबरोबर मोकळी होतीये, तर तिला आधार द्यायचा, गुड लिस्नर व्हायचं, आणि वरती शहाणपणाचा जर तिनं मागितला तर एखादा छानसा सल्ला द्यायचा. हे राहिलं बाजूला, सगळीकडे करायचं, ऑफिसमध्ये, घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, मैत्रिणींमध्ये, सोसायट्यांमध्ये, हेच बघायला मिळतं. त्याचं मला खूप वाईट वाटतं. नंबर 6, जज करण्याची गरज नाही आहे. आपल्याला एकमेकींना सहानुभूतीनं बघण्याची गरज आहे. एम्पथी आणि सिम्पथी आपल्याला ऑलरेडी जगाकडून, पुरुषांकडून, समाजाकडून मिळत नसते. आपल्या संदर्भासहित आपली परिस्थिती समजून घेणं, हे दुसरं स्त्रीचं शरीर आणि दुसरं स्त्रीचं मन जितकं उत्तम समजू शकतं, तितकं तो पुरुष कितीही गुणी आणि चांगला असला तरी समजू शकतो का? काय बॉडीविषयी, इनसिक्युरिटीविषयी, कॉन्फिडन्सविषयी, प्रेग्नन्सीविषयी, डिलिव्हरीविषयी, आईपणाविषयी दुसरा पुरुष किंवा दुसरे लोक किती समजून घेऊ शकतात? आपण सगळेजण या फेजमधून चाललोय. प्रत्येक आईला चॅलेंजेस असतात मूल वाढवताना. ते चॅलेंजेस, ते प्रॉब्लेम्स तिनं जर तुमच्याबरोबर शेअर केले तर नाही, पण मला काय म्हणायचं माहिती का, तिलाच कळत नाही ग, शिस्त लावायला पाहिजे ना. तुझं लक्ष नाहीये ना, बाहेर जाऊन करिअर करायची आहेत, कसा होईल पास? कारण मार्क, टॅलेंट, बुद्धी, त्याची आवड वगैरे वगैरेचा संबंध फक्त ती घरात असते का आई, याच्याशीच आहे ना. आपण दुसरीला जज करण्यापेक्षा त्या वेदना कमी करून फक्त मी आहे तुझ्यासाठी, मी आहे, कमान, तुला काय पाहिजे. आपल्याला जबाबदाऱ्या सोडून असं जाता येत नाही आपल्या मैत्रिणींसाठी धावून, जे पुरुषांना जाता येतं. पण एवढं तर करू शकतो की मागे बिचिंग नाही करायचं, जज नाही करायचं, तिला समजून घ्यायचं, तिच्याविषयी वाईट बोलायचं नाही. मग ती कसली आली मैत्रीण, आणि मैत्रीण नसली तरी सुद्धा आपल्याला दुसरी बाजू माहिती नाही, आपण जज करू शकत नाही. नंबर 7, बुलिंग. स्त्रीला छळ करते, त्रास देते, हे फक्त सासू सुनेला, सून सासूला, जावा जावांमध्ये किंवा काय नणंद भाऊजया एवढंच नाही आहे. ऑफिसमधल्यापासून, वर्गमैत्रिणींपासून प्रत्येक ठिकाणी हे दिसतं. त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला आपण बुली आहोत हेही माहिती नसतं, किंवा आपल्याला बुली केलं जाते तर याच्यातून बाहेर कसं पडायचं हेही माहिती नसतं. मुळात बुलिंग म्हणजे काय तर गुंडगिरी, दादागिरी. कोणीतरी दुर्बल आहे, अशा पोझिशनमध्ये नाही आहे की विरोध करू शकेल, त्या व्यक्तीवरती अत्याचार करणे म्हणजेच गुंडगिरी आणि दादागिरी आहे. अँटी सोशल बिहेवियर जेव्हा पुरुषाचं असतं ते खूप सारे इम्पल्सिव्ह फिजिकल अग्रेशनमधून दिसतं. पण स्त्री इम्पल्सिव्ह फिजिकल अग्रेशनमध्ये नसते. स्त्री जेव्हा बुली करते, म्हणजे अँटी सोशल बिहेवियर जेव्हा असतं, तेव्हा ती काय करते? 2 गोष्टी करते. एक म्हणजे त्या दुसऱ्या स्त्रीचं रेप्युटेशन खराब करते. प्रचंड तिची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी, तिचं चारित्र्य, तिच्यावरती शिंतोडे उडवायचे. दुसरं काय? एक्सक्लूड करून टाकायचं. म्हणजे काय?
तिला आपल्या समाजाचा सेटअपचा म्हणजे घर असेल, ऑफिस असेल, मित्रमैत्रिणींचा ग्रुप असेल, वर्ग, शाळा त्याचा भाग नाही होऊ द्यायचं, वाळीत टाकायचं. तुमच्यावरती कोणीतरी करत असेल, तुम्हाला काहीतरी याच्या बाबतीत करायला पाहिजे. कारण की अन्याय सहन करणे हा पण एक मोठा गुन्हा आहे. हे मी तुम्हाला आत्ताच सांगते. दुसरा मोठा गुन्हा सांगते. तुम्हाला दिसतंय तुमच्या घरात की तुमची आई तुमच्या काय वहिनीला त्रास देतेय. तर बुली करते ना ती, त्रास देते म्हणजे काय, गैरसमज करून घेणे, जाता येता टोमणे मारणे, जगू न देणे, सतत हे करणे, काय बोलण्यातून, कर्मातून असं वागणूक करणे की त्याच्यामधून तिला सुख आनंद नाही मिळणार, त्रासच होईल तिला. हे बुलिंगच आहे ना एक प्रकारचं. तर हे बघत राहणे, तर तुम्ही सुद्धा त्या बुलिंगचे भाग आहात, हे लक्षात ठेवा. ऑलरेडी समाज पुरुष सत्ताक आहे. तुम्ही तिथे काही म्हणा, ही सगळी सिस्टीम आहे समाजाची, ही पुरुषाला फेवरेबलच आहे. म्हणून स्त्रिया पुढे जात नाही आहेत का? स्त्रियांना कोणी रक्षण करत नाहीये, प्रेम करत नाही का? असं माझं म्हणणं नाही. ए आहे म्हणून बी आता घाणेरडं आहे असं नाही होत. एचं अस्तित्व मान्य करूयात, मग आपल्याला ठरवता येतं की आता बीनं काय करायचंय. ओके, आपल्याला आपल्यामध्ये मैत्रिणींमध्ये एकमेकांचं चीअर लीडर होता येत नसेल, एकमेकांची दखल घेता येत नसेल, एकमेकींवरती प्रेम करता येत नसेल, जज न करता सिक्रेट्स पोटात नसेल ठेवता येत, गुड लिस्नर होता येत नसेल, स्पर्धा न करता तुझं पण छान व्हावं, माझं पण चांगलं व्हावं, एकत्रित प्रगती व्हावी आणि एकत्रित म्हातारं व्हावं मैत्रिणी म्हणून, एवढं बेसिक सुद्धा आपल्याला जमत नसेल ना, तर मला असं वाटतं महिला दिन साजरा पण करू नये आपण. कारण आपण आपली वाट लावण्यासाठी समर्थ आहोत. आणि म्हणूनच या विषयावरती मला बोलायचं होतं. महत्त्वाचं म्हणजे औरत ही औरत की दुश्मन है, हे खोटं आहे. आता आपण एकत्रित येऊयात. आपल्यावरती झालेले अन्याय पुरुषांना करू दे, स्त्रीनं करू देत, समाजानं करू देत, सरकारनं करू देत, कुणीही करू दे, जे कोणी बुली असतील यांच्या विरोधात एकत्रित उभं राहूयात. आणि म्हणूनच एक छोटासा कोट आहे, तो मला वाचायला खूप आवडेल. सद्गुरू वामनरावबाईंचं पुस्तक आहे जीवनविद्या दर्शन, तो वाचून आपण इथे थांबूयात. घरातील पत्नी संसारात अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या उचलीत असते. घरातील सर्वांची पोटापाण्याची व्यवस्था करते म्हणून ती अन्नमंत्री, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते म्हणून ती आरोग्यमंत्री, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून ती शिक्षण मंत्री, आणि घरातील सर्व व्यवस्था पाहते म्हणून ती गृहमंत्री, व योग्य वेळी योग्य सल्ला देते म्हणून ती सल्लागार आहे. स्त्रीची ही कर्तव्य तत्परता लक्षात घेता तिला घरात व समाजात मानाचे स्थान असलेच पाहिजे. आणि म्हणूनच स्त्री मुक्ती करण्याची गरजच नाही येणार जर स्त्री सन्मान असेल. स्त्रियांना सन्मान देऊयात, म्हणजे इतर समाज आणि पुरुषसुद्धा स्त्रियांना भरपूर सन्मानानं वागवेल. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप थँक्यू. आय लव्ह यू.